आज गणेश उत्सवातील दुसरा दिवस. आज प्रातःकाळी उठून शेतामध्ये जाऊन अगदी ताजा ताजा आगरडा आपण तोडून आणला. गणपती बाप्पांना आगरडा खूप आवडतो. तर गणपती बाप्पांसाठी आपण आगरड्याच्या पानांचा हार केलेला आहे. 21 आगरड्याच्या लोंब्यांचा हार गणपती बाप्पांसाठी आपण खूप श्रद्धेने बनवलेला आहे. तर चला बघूया आपण गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांचं विलोभनीय रूप कसं दिसतं. हे लंबोदर, हे गजानन, हे विघ्नहर्ता. आपल्या घराच्या समोरच पारिजातकाचं झाड आहे. त्याची रोज ताजी ताजी फुलं भरपूर मिळतात. तर त्याचा देखील आपण गणपती बाप्पांसाठी हार केलेला आहे. तर ते देखील आपण गणपती बाप्पांना अर्पण करून घेऊया. जेव्हा देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्र मंथन झालं, त्यातून 14 रत्न निघाली. त्यातील एक रत्न म्हणून पारिजातकाची ओळख आहे. या अमूल्य 14 रत्नांपैकी एक पारिजातकाचं वृक्ष किंवा पारिजातकाचे फूल सर्वच देवांना खूप प्रिय आहे. आता आपण गणपती बाप्पांची अगदी विधिवत आरती करून घेत आहोत. गणपती बाप्पा अगदी प्रसन्न मुद्रेमध्ये दिसत आहेत. हे गणपती बाप्पा, तुमच्या सर्व भक्तांवर तुमची सदैव कृपादृष्टी ठेवा, हीच माझी तुमच्या चरणी छोटीशी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.